सारथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या गुन्हेगारी कट्टाच्या थरारक भागात आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जो डॉक्टर असून सुद्धा मरण वाटायचं काम करतो। नाव आहे डॉक्टर देवेंद्र शर्मा, पण जग त्याला ओळखतं डॉक्टर डेथ म्हणून। नाव डॉक्टर, व्यवसाय आयुर्वेदिक वैद्य, पण काम काय? शेकडो लोकांचे अपहरण, हजारोंच्या शरीरावर व्यापार आणि त्यातून कमावलेले कोट्यवधी रुपये। डॉक्टर डेथ एक क्रूर गुन्हेगार। उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यात जन्मलेला देवेंद्र शर्मा एका सामान्य कुटुंबातला होता। त्याने जयपूर येथून आयुर्वेदाचार्य म्हणजेच BAMS शिक्षण घेतले। सुरुवातीला एका सामान्य डॉक्टरप्रमाणे पेशंट तपासायचा, पण जीवनात काहीतरी वेगळं करण्याच्या हव्यासाने त्याने रस्ता बदलला आणि मग सुरू झाला मृत्यूचा काळा खेळ। 1990च्या सुमारास त्याने एक गॅस एजन्सी सुरू केली, पण त्यात मोठी फसवणूक झाली आणि त्याने मोठं नुकसान केलं। याच फसवणुकीनंतर त्याचा जीवनमार्ग पूर्णपणे बदलला। त्याने किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटमध्ये उडी घेतली। त्याने बेकायदेशीररित्या शेकडो किडनी ट्रान्सप्लांट्स केले, हे सर्व श्रीमंत लोकांसाठी, गरिबांच्या जीवावर। तो प्रत्येक ट्रान्सप्लांटसाठी लाखो रुपये घेत असे। टॅक्सी ड्रायव्हर्सना लक्ष्य करणारा क्रूर कर्मा। हे कमी होतं म्हणून काय? त्यानंतर त्याने एक भीषण गुन्हेगारी तंत्र शोधून काढलं, टॅक्सी ड्रायव्हर्सना टार्गेट करणं। तो साथीदारांसह ड्रायव्हरला प्रवासी म्हणून बुक करायचा, रस्त्यात एखाद्या सुनसान ठिकाणी त्याचा खून करायचा, मृतदेह नदीत फेकायचा आणि त्याची गाडी विकायची। गाडींचे कागदपत्रे बनावट करायचे आणि ती गाडी कधी पाकिस्तान, कधी इतर राज्यांमध्ये पाठवायची। हेच त्याचे मोठे नेटवर्क होते। एका अंदाजानुसार त्याने 50 पेक्षा अधिक टॅक्सी ड्रायव्हर्सना ठार केलं। त्याच्या कबुलीनुसार तो 2002 ते 2004 दरम्यान सरासरी एक गाडी दर 3 ते 4 दिवसांनी विकत होता। इतका गूढ आणि क्रूर व्यवसाय। बँक घोटाळे आणि कोट्यवधींचा गोरखधंदा। फक्त हेच नाही, त्याचं नाव बँक घोटाळ्यांमध्येही आलं। तो बनावट कागदपत्र, पासबुक आणि चेक वापरून आर्थिक फसवणूक करत असे। अशा फसवणुकीतून त्याने कोट्यवधी रुपयांचा गोरखधंदा उभा केला होता। अटक आणि पुन्हा अटक। पोलीस त्याच्या मागावर होते, पण इतका हुशार आणि सावध गुन्हेगार होता की तो कित्येक वर्ष पोलिसांच्या हाती लागला नाही। अखेर 2004 साली तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला। त्याच्या अटकेनंतर उघड झालेली माहिती इतकी भयानक होती की संपूर्ण देश हादरला। त्याच्या गुन्ह्यांची यादी वाचूनच पोलिसांची सुद्धा झोप उडाली। कोर्टात त्याच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या। अनेक हत्या, अपहरण, किडनी रॅकेट, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक फसवणूक यांचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला। 2013 मध्ये त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली। पण इतक्यावरच कथा संपत नाही। 2020 साली एका पेरोलवर म्हणजेच अल्पकालीन परवानगीवर कारागृहाबाहेर आलेला देवेंद्र शर्मा परत जेलमध्येच गेला नाही। दिल्ली पोलिसांनी त्याला मे 2025 मध्ये राजस्थानमधील दौसा येथील एका आश्रमातून साधूच्या वेशात असताना अटक केली। तो तिथे आध्यात्मिक गुरु बनून लपून राहत होता। आजही लोक विचारतात, एक वैद्यकीय शिक्षण घेतलेला माणूस इतका क्रूर, इतका व्यवस्थित गुन्हेगारी नेटवर्क चालवणारा कसा असू शकतो? डॉक्टर पण मरणाचे व्यापारी। हा आहे डॉक्टर डेथ देवेंद्र शर्मा। हे होतं गुन्हेगारी कट्टा सारथी यूट्यूब चॅनलवरचा आजचा थरारक किस्सा। पुढच्या एपिसोडसाठी सबस्क्राईब करा आणि अशाच गुन्हेगारीच्या रहस्यांमध्ये पुन्हा एकदा डोकावूया।